हॅलो, जस्ट ऑफिसवरून घरी आलोय. टाइम जरा 10 वाजून 10 मिनिट झालेत आणि आज पनुने घरी जेवायला काय केलं माहिती तुम्हाला? लक्ष्मी काय केलंय? वडे बनवलेत. तर आता मला पाव पाहिजेत. तर पाव बघण्यासाठी मी जातोय मार्केटमध्ये. 10:15 वाजलेत. मला आयडिया नाही आता पाव भेटणार की नाही. तू किती खाल्ले वडे? तू किती खाल्ले वडे? 4 खाल्ले तू? बाप रे बाप! नक्षने 4 वडे खाल्ले. आता जरा सीन असा आहे ना, पनुने चटणी पण बनवली नाही आणि पाव सुद्धा नाही. मी विचार करतो की वडापावाची जी पण गाडी असेल तिकडे जाऊन त्याला सांगेल की बाई एका 2 वडे घेईल त्याच्याकडून आणि पाव जास्त घेईल आणि त्याच्यासोबत चटणी आणि मिरची सुद्धा घेऊन येईल. तर जाऊयात बघूयात तो आपल्याला वडे आणि मिरची चटणी देतो की नाही. तर चल लक्षू जाऊ लवकर. चल चल लवकर चल लवकर चल. नक्षला घेऊन जातो बाहेर मी, कारण की मला एकटा कंटाळा आला. नक्षा बोलत चल बाहेर माझ्यासोबत जाऊयात. बघा आम्ही आमची नेहमीप्रमाणे ओला घेऊन जातोय आणि पळवणी सोबत काय दिलं, आईने काय दिलं सोबत आपल्याला? कचरा. जाता जाता बाहेर कचरा टाकू नये. चल चल चल, बस 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 बस. नक्षू बघा कचरापासून लांब राहतो. तर चलो हे चालू आहे. आता इथनं भेटते का बघूयात आपला वडे. पण सुविधा बहुत देवेला अंकल हम देखें 2 वडे 5 पाव दे ना. देखा आदमी के 5 पाव दे ना. 2 नहीं, एक ही वडा दो. चलो एक ही वडा दो. 500 करो और मिरची और चटणी बांधून ठेवा एक्स्ट्रा. चला भेटला. मिलेगा चटनी ये वाला सूखा नहीं हाँ चलेगा, ये 2 मिरची चला. वाला चटनी ओला हा ते 2 चटणी चला. चटणी घेतोय, मिरची घेतोय, वडा घेतोय, पाव घेतलाय. बेस्ट. थँक्यू. बोलवून चटणी दिली यार, बोलवून चटणी दिली. थँक्यू. बघा चटणी पण झालाय, पाव पण झालाय. म्हणजे असं मोस्टली तरी पालघरमध्ये कोणी अशी वड्यावर चटणी देत नाही. एकच वडा घेतले, 5 पाव घेतले. त्यापेक्षा आपल्याला चटणी पण दिली माहिती त्यांनी, त्या काकांनी. खूप छान आहेत ते ना ते बिथले वडेपाव, खूप छान आहेत. जय महाराष्ट्र वडापाव. तुम्ही बघितलं असेलच ना, मी 1 वडा घेतला आणि 5 पाव घेतले. त्यांनी मला मिरची पण टाकून दिले आणि मी जात होतो तर त्यांनी बिचारे ते गोळ चटणी पिशवीत बांधून दिली आणि बोलतो हम लोग का तो काम ही येईल, आप बिंदास लेके जाओ. तर आता इकडे मस्त बनवणे बघा, पीठ, बेसन आणि ते बटाट्याची भाजी बनवून ठेवली आहे. आता मस्त इथे मिक्स करणार, वडे काढणार म्हणून. तुझं खाऊन झालं का? चालेल. आता मस्त आता मी खातोय. आज सॅटर्डे आहे आणि सॅटर्डे असल्यामुळे आम्ही चीट डे असतो आमचा. काय हां. आणि हिला कधीच भूक लागलेली ॲक्च्युली. तू किती दिवस जेवली? हां 8-8:30 वाजता. 8-8:30 वाजता पणू जेवून रिकामी. 8-8:30 वाजता आपण कुठे? अंधेरीला ट्रेनमध्ये प्रवास करतोय आपण रोजचा. घरी आलोय, कपडे पण चेंज नाही केले, फ्रेश सुद्धा नाही झालो मी. पणू मस्त तर वडे बनवणार. ते म्हटलं चला सोबत सोबत टाइमपास करू पणूसोबत, म्हणून मी सुद्धा आलोय आता इथे. काय माझी हेल्प काय करू बोल? मी फ्राय करतो. टाइमपास कर ना. नाही तू आता टाक. वडा घे. नाही नाही तू टाक मी काढतो ते. नाही तू टाक. नाही ग तू कर ग. घे. एवढी बायको आहे माझी, तर मी काय एवढी मेहनत करू? टाइमपास कर रे. तू कर ना. नाही. तू कर मस्त. नाही. नको 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 लवकर लवकर. नाही, नाही. अरे फ्रेश पण झालो नाही. घे. नाही हात नको खराब करू माझे. हात मला पिठात टाकायला नकोय, असं चिपचिप होऊन जाईल. म्हणून म्हणलं तूच कर मस्त. अरे तुझ्या हातचं जेवण म्हणजे आहा. बोलू नको रे. मग काय बोलू नको? मग एवढं छान जेवण बनवतेस तू. तुझ्याचं पण खायचं मला. माझ्या हातचं मी तो तर बोललेला हे कॅरेक्टर चेंज करू आणि हे करू ना. उद्या संडे आहे, उद्या विचार करू आपण या गोष्टींचा. उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा की आम्ही कॅरेक्टर चेंज करतो की नाही. कारण की जर तुम्ही तो आमची गेमची व्हिडिओ पाहिली असेल, त्यात मी हारलो होतो आणि तिकडे आमचं असं बीट होती की जर मी हारला तर माझा काय पणूचा रोल पूर्ण दिवस मी वापरणार होता. म्हणजे पणूचा कॅरेक्टर मी घेणार होता, म्हणजे संडेला. उद्या संडे आहे, आता उद्या करू की नको मला काही कळत नाही आहे. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल तुम्हाला की तो मी कॅरेक्टर घेतला की नाही. आता तरी पणूला कामाला लावलाय मी. आता जरी माझं कॅरेक्टर मिस कर. हा तरी पणूचा कॅरेक्टर पणूच करते. चल चल लवकर कर बाई, भूक लागली मला. अय लवकर. ऑर्डर दिली आणि झालं असं नाही. ओरडू नको, माणसाने ओरडायचं नाही. बरोबर ना? कशाला ओरडायचं? प्रेमाने जर सर्व काही गोष्टी होत असेल तर माणसाने ओरडून काय फायदा आहे का? बोल. काय तो माझा अरे हक्क आहे तर काय झालं, पण ओरडायचं कशाला त्यामध्ये? ओरडायचा हक्क आहे माझा. हो घामा घुम झालो यार मी. बाप रे बाप, हालत खराब. मस्त. आता बघूयात पनीरची वडे कशी बनवते ते. मग जास्त नको बनवू पुन्हा. किती म्हणून 3 बस होतील. आ? हा मग 3 बस होतील मला. नक्ष. नक्ष खाणार आहे का? हो मग हा, नक्षूला विचारतो. तू खायला आणि तो नाही खाणार. विचारतोय नक्षूला. लाईट. नक्ष तू वडे खाणार आहे? वडे खाणार आहेस का तू? हा ठीक आहे. हो खाणार आहे तो. म्हणजे नक्षू पण वडे खाणार आहे. आणि नक्षूने 4 वडे खाल्ले, नक्षू बोलतोय 4 जास्त. काय बोलतोय? बापरे. दोघांना-
12 वडे बनवलेले. मग काय रे, मग जास्तच कर, मग मी पण जास्तच खातो. बघू ना आता पनूरच्या हातचे वडे कसे झाले ते. मस्त चीज घेऊन टाकलं. चीज पण आपल्याकडे चीज तुम्ही यूज केलाय का? हा नाहीच माहिती नाही का. हाय ना, मी एक बघितलं क्यूब. नको राहू दे, चीज नको. तर मग ते टिपिकल मराठी वड्यासारखं टेस्ट नाही, पण आपण नॉर्मल वडे काढू. हो, हे काम मी करू शकतो. राहू दे, ते कशाला करतो, तर मीच करते ना. करू दे ना. कशाला हा मग खर्च. सांगायला आम्ही केले. पनू वडे बनवते आज, हे बघा मस्त बनलाय का? लगेच का हा बनवलं? मग तेच ग, तेच करू. ह्यात पण एक वडा आहे, आम्ही यातलं वडा घेऊन त्याला विचारायला मला 2 बोलला, पण तो देत होता. तर मी म्हटलं 1-2 नको देऊ, एकच दे. त्याने जसं एक वडा दिला आणि 5 पाव घेतले त्याकडून. तेल गरम व्हायचं आधीच तू टाकला का जास्त? पाणी पडलं माझ्याकडचं. ओके, हे बघा पाणी पडल्यावर फक्त नवीन करतात ना हा? कामं, तेव्हा अशी क्वेश्चन करतात. अरे विचारलं तुला मी. तेल गरम झालंय का, तेल थंड आहे का. झालं स्टडी? दाखव इकडे, दाखव इकडे. नक्षू बघा स्टडी करतोय. गुड बॉय. बघा तुम्ही पण त्याला गुड बॉय बोला. हे बघा नक्षू, बघा नक्षू, बघा बघा गुड बॉय. स्टडी केली नक्षूने. गुड बॉय. चल जा आराम कर, जा आराम कर. म्हणजे खायला ये आता. खाणार ना तू? नक्षू पण खाणार आहे, मी पण खाणार आहे, तर आम्ही सोबत खाऊयात. मग किती मी चला फ्रेश होतोय, पण तू वडे रेडी करून घे, तोपर्यंत मी फ्रेश होऊन घेतोय. ठीक आहे, कपडे वगैरे चेंज करतोय. किती खाना वडे? किती खाना वडे? 5. रात्री नाही, 5 नाही. 5 खाईल तू? खाईल तो खाईल. 5? हो, खाईल तो. बापरे 5. मी तर 3 बोललो फक्त. मग मला पण 4 कर. हा लहान वडे. हो हो हो, वडे बघा मस्त दिसतात, ब्राऊन कलरचे झालेत. हो हो, पण वाव छान. चला आता मी फ्रेश होतोय आणि मग गरम गरम खायला घेतो वडे. हे बघा वडा, मिरची, ग्रीन चटणी, गोड चटणी सर्व रेडी. चला लक्षू एक घ्या. चटणी घेऊन जा, व्यवस्थित घेऊन जा, व्यवस्थित जा. बाकीचे वडे आणि चटणी बाबा घेऊन जा. चलो चला खायला रेडी. आता टेस्ट कशी आहे ते तुम्हाला मी खाऊन सांगतोय. पनूने बनवले वडे, तर फर्स्ट बाईट खाऊन बघतो मी. वा मस्त, एक नंबर. मस्त झालं ना आईने? बस झालं तर खाऊन घे, पण एक नंबर झाले. खातो, पोट एकदम गच्च. 5 वडे खाले, 5. कशाला खातो म्हणाले मग तर? अरे एवढा मोठा बॅग म्हणून टाकला. नको खाऊ बाबा, आरामात. जास्त खातो असं करतो, आरामात नको खाऊ. हा 5 वडे खाले, एक नंबर. पण जबरदस्त. रेटिंग तुला 10/10. मजा आली. एवढं तू रेटिंग दिले नाही दिले, माझं काम मला करायचंच आहे. अरे एवढं प्रेमाने बोलायचं की वडे मस्त बनलं. तू काय आहे ना? त्यापेक्षा कुठेतरी घेऊन चल, घरात कंटाळा आलाय. मस्त. मला मजा येते घरात यायला. रोज रात्री 11-12 वाजता कामावर यायला. काय बोलू. मजा. चला एवढं भाडीवर होतं जरा मजा आली. तिकड आणि त्याचमध्ये मिरची जेव्हा आणली घेऊन आलो तुम्ही, एकदम तिकड होते. नाकातून पाणी काढायचं होतं आम्हाला. आणि आई तुम्हाला माहिती आहे नक्षू पाणी आणा जात नाही, पण नक्षूने बाबासाठी पाणी आणा गेला तो. हा, आणि एक सांगू, काय? नक्षूसाठी मी हा? पेन्सिल आणले. मग सरळ वाव. काय सांगतो माझा, वाव. मला नाही आवडले. का एवढं चांगलं पेन्सिल आई आणली ते पण कॅमलिनचे? बाप रे बाप, तुला आवडलं नाही का? काय झालं? सांगतो मला गाड्या पाहिजेत सांग. गाड्या कशाला बच्चा? ते तर तू घे, जेव्हा तू बिग होईल तेव्हा तू पैसे कमवेल ते. मग काही पण असो ते तू घे, तुला आवडेल ते. आता स्टडीचं का टाइम आहे, स्टडी करायची म्हणून तुला आयन दिलं ना. चला आजचा ब्लॉग मी इथे संपवतोय. हा शॉर्ट आणि सिंपल. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आणि परा पुन्हा एकदा थँक्यू. मस्त वडे. बाय. तुम्हाला खायचं असेल तर नक्कीच कमेंट करा आणि घरी खाण्यासाठी या. जो कमेंट करेल त्यालाच वडे भेटणार आहेत, बरोबर ना? बरोबर ना? जो कमेंट करेल व्हिडिओमध्ये मला वडे पाहिजे त्यालाच वडे भेटणार आहेत. तोपर्यंत नाही. ते कोणी कमेंट केलेलं ना तर आई त्याच्यासाठी बनवून देईल. खरंच, अरे खरंच देईल आई बनवून. बाबा मेहनत घेतील. हां मी मेहनत घेईल. तुम्ही कमेंट करा आणि घरी वडे करायसाठी मी बनवून देईल तुम्हाला. चला बाय.